नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? अभ्यास करताना करायलाच पाहिजे. मित्रांनो, मी संदीप राणे गेली 15 वर्ष झालं स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करतोय. ब्रिज अकॅडमी या संस्थेची स्थापना 2019ला इचलकरंजी या ठिकाणी केली. त्यापूर्वी मी इचलकरंजी आणि इचलकरंजी परिसरातील वेगवेगळ्या अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होतो. पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोलाचं सहकार्य देता यावं, मार्गदर्शन चांगलं करता यावं यासाठी 2019 साली ब्रिज एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या ब्रिज एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत ब्रिज अकॅडमी, ब्रिज बुक हाऊस, ब्रिज अभ्यासिका यांची स्थापना करून ब्रिज अकॅडमीला सुरुवात झाली. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र जसं लोकांना वाटतं की हे खूप अवघड क्षेत्र आहे, तसं काही नाही. मित्रांनो, जो सातत्यानं चिकाटीनं परिश्रम करतो तो या क्षेत्रामध्ये 100% यशस्वी होतो. स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र जो विद्यार्थी 90%, 95% किंवा गोल्ड मेडलिस्ट आहे फक्त त्यांच्यासाठीच आहे असं काही नाही. स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र अतिशय कमी मार्क असलेला विद्यार्थी सुद्धा या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतो जर त्याच्याकडं कष्ट करण्याची, खूप सारा अभ्यास करण्याची आणि समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या वृत्तीनं, तळमळीनं वागण्याची जर त्याची तयारी असेल तर तो स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये नेहमी यशस्वी होतो. स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र तुम्ही मग कोणत्याही परीक्षा देत चला. स्पर्धा परीक्षेमध्ये पोलीस भरती, आर्मी भरती, नेव्ही, अग्निवीर यापासून ते तलाठी, ग्रामसेवक, मंत्रालय, टॅक्स असिस्टंट पासून ते MPSC, UPSC जर करायची असेल तुम्हाला तर या सगळ्या परीक्षांसाठी एकच गोष्ट लागते, ती म्हणजे सातत्य. तुम्ही जर सातत्यानं अभ्यास करत राहिला तर तुम्ही या क्षेत्रामध्ये नेहमी यशस्वी होता. आणि तुम्हाला जर या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आम्ही ब्रिज अकॅडमी तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करण्यासाठी सदैव तयार आहोत. हे क्षेत्र हे निवडण्यामागे पहिली भूमिका आमची ही होती की ग्रामीण भागातील विद्यार्थी, जो तळागाळातला विद्यार्थी आहे त्याला ब्रिज अकॅडमीचा फायदा झाला पाहिजे यासाठी या संस्थेची आम्ही स्थापना केली. त्यामुळे मित्रांनो, आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी आहोत. तुम्हाला जर स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचं असेल तर नक्की या ब्रिज अकॅडमीच्या समूहामध्ये सामील व्हा. जे विद्यार्थी इचलकरंजी या शहरापर्यंत पोहोचू शकत नाहीत, जे अतिशय ग्रामीण भागात, दुर्गम भागात राहतात किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहतात, त्यांनाही आमचा ब्रिज अकॅडमीचा फायदा व्हावा यासाठी ऑनलाईन क्षेत्रामध्ये म्हणजे ब्रिज अकॅडमी या नावाखाली न राहता राणे सर नावानं यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. आणि या राणे सर यूट्यूब चॅनलवर मी रोज रात्री 8 ते 9 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो. संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी रोज रात्री 8 ते 9 राणे सर या यूट्यूब चॅनलवर त्याचा फायदा घेतात. राणे सर या नावानं गुगल प्ले स्टोअरला आम्ही एक ॲप लॉन्च केलंय, ज्या ॲपच्या माध्यमातून आम्ही हे सगळे कोर्सेस त्या ॲपवर विक्रीसाठी ठेवलेले आहेत, ज्याचा फायदा ग्रामीण भागातल्या, पूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर इचलकरंजी तुम्हाला खूप लांब होत असेल, तुम्ही इथंपर्यंत पोहोचू शकत नसाल तर तुम्ही आमच्या ऑनलाईन राणे सर या ॲपचा आणि राणे सर या यूट्यूब चॅनलचा फायदा घेऊ शकता. नमस्कार सर. नमस्कार. संस्थेची आपल्या स्थापना आणि त्यावेळेचं विजन कसं होतं? मी मुळात ग्रामीण भागातून आलेलो आहे. म्हणजे मूळचं गाव माझं राधानगरी. राधानगरी गावामध्ये एक छोटस खेड आहे. त्या खेड्यातनं मी आलो आणि मी ज्यावेळी स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये शिकवायला लागलो त्यावेळी आजूबाजूच्या इचलकरंजी आणि इचलकरंजी परिसरातील खूप साऱ्या संस्थांमध्ये मी शिकवत होतो. त्यानंतर इचलकरंजी परिसरातील एक खूप नामवंत शिक्षण संस्थेमध्ये मी 4 वर्ष खूप मोठ्या पदावर काम केलं. त्यावेळी लक्षात आलं की इचलकरंजीचा जो परिसर आहे हा सगळा परिसर ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि कामगार विद्यार्थ्यांचा वर्ग आहे. आणि कामगार वर्गातील विद्यार्थी असल्यामुळं त्यांच्याकडे इतक्या भरमसाठ फीस देण्यासाठी फार पैसे त्यांच्याकडे नसतात. त्यामुळं
ग्रामीण भागातील लोकांना परवडेल कमी फी मध्ये आणि त्या क्वालिटीचं उच्च दर्जाचं जर शिक्षण द्यायचं असेल तर त्यासाठी स्वतःची संस्था स्थापन करणं जास्त महत्वाचं आहे, जास्त गरजेचं आहे. आणि मुळात मी सुद्धा दुसऱ्या संस्थेमध्ये कामाला होतो, त्यामुळं आपण पण किती दिवस दुसरीकडेच काम करायचं. आपली स्वतःची संस्था असायला पाहिजे आणि आपली जर स्वतःची संस्था असेल तर आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जे मनाला येईल ते आपण करू शकतो. या उद्देशानं ब्रिज एज्युकेशन सोसायटी ची 2019 ला स्थापना केली. म्हणजे गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला पण शिकता यावं यासाठी म्हणजे हीच तुमची प्रेरणा होती त्यावेळी. बरोबर. स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये फीज जर बघितलो आपण तर 70,000 50,000 बरोबर प्लस असतात आणि ती प्रत्येकाला शक्य नाही, ग्रामीण भागातील लोकांना शक्य नाही. म्हणून आपण ते कमी फी मध्ये म्हणजे आम्ही फक्त एका विषयाचे 2,500 रुपये फी घेतो. 2,500 रुपये मध्ये विद्यार्थी ज्याला जो अवघड विषय वाटतो तो 2,500 रुपये मध्ये वेगवेगळे विषय घेऊ शकतो. त्यामुळे त्याच्या सोयीचं व्हावं हा त्यामागचा उद्देश आहे. बरोबर सर. मग आपले कोर्स सब्जेक्ट कोणकोणते आहेत? स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, ज्यामध्ये सरळ सेवा, कंबाईन, एमपीएससी, राज्यसेवा असे जर आपण 3 वर्गीकरण केलं तर सरळ सेवा, कंबाईन यांच्यासाठी जे बेसिक विषय लागतात ते म्हणजे मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित आणि बुद्धिमत्ता हे बेसिक विषय आहेत जे सरळ सेवांना लागतात. बाकी इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी, पर्यावरण परिस्थितिकी, HRD, कायदे असे हे खूप सारे विषय ज्याला आम्ही सामान्य असं म्हणतोय या सगळ्याचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा लागतो. बरं, आता मला तुम्हाला विचारायचंय की इतर कोचिंग क्लासेस आणि आपल्या म्हणजे ब्रिज अकॅडमीमध्ये फरक काय आहे? मुळात ब्रिज अकॅडमीचा जो उद्देश होता त्या उद्देशामध्येच फरक आहे. बाकीच्या जर संस्था बघितलात तुम्ही तर एक व्यावसायिक स्वरूप असतं त्यांचं, खूप साऱ्या भरमसाठ फीज आणि खूप सारं मार्केटिंग, जास्त मार्केटिंग करून फी भरपूर घेतली जाते, विद्यार्थ्यांना ओढून आणायचं, तितक्या क्वालिटीचं शिकवलं जात नाही. पण मी खूप मोठ्या संस्थेत शिकवत होतो आणि मुळात मी गेली 15 वर्ष झालं शिकवतोय आणि ह्या शिकवण्याचा जो अनुभव आहे आणि माहित आहे मला की प्रत्येक विद्यार्थ्याला काय हवंय. म्हणजे इथली स्ट्रॅटेजी अशी असते की ज्याला काहीही येत नाही, जो शून्य आहे विद्यार्थी असं ज्याला आपण जग म्हणतो, तर तो शून्य असणारा विद्यार्थी सुद्धा इथं घडवलं जातं. ही आमची ताकद आहे. म्हणजे आम्ही असं नाही म्हणत की तुम्ही खूप सारे मोठी टक्केवारीवाले पाहिजे तर तुम्ही स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हाल. नाही, तुमची जर मनापासून तळमळ असेल आणि तुम्ही जर जीव तोडून द्यायला इथं तयार असाल तर तुम्ही शून्य असलात तरी आम्ही तुम्हाला घडवायला तयार असतो. बरोबर. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही झिरो म्हणून या, आम्ही हिरो बनवून तुम्हाला परत पाठवू. बरोबर सर, नक्कीच. आता थोडस आपण बेसिक कडे जाऊ. स्पर्धा परीक्षा म्हणजे नेमकं काय? एमपीएससी ऐकतो आपण किंवा वेगवेगळ्या स्पर्धा ऐकतो, याचं थोडस विश्लेषण जरा तुम्ही केलात तर बरं. मुळात जर पूर्ण आपल्याला माहित आहे की बाबा पूर्ण राज्य जर चालवायचं असेल तर राज्य चालवायचं असेल तर काही लोक नेमायला पाहिजे, जी शासकीय लोक असतील, जी सरकारी लोक असतील, अशी काही लोक नेमायला पाहिजेत. तर ती लोक नेमण्याचं काम एमपीएससी करते. मग ज्यामध्ये जिल्हाधिकारी पदापासून, उपजिल्हाधिकारी पदापासून ते नायब तहसीलदार पदापर्यंत, मग आपण बरेच बाकीच्या बघतोय, गटविकास अधिकारी, उपायुक्त, ही सगळी जी पदं आहेत ही भरायचं काम हे स्पर्धा परीक्षेतनं केलं जातं. यामध्ये एमपीएससी या परीक्षा घेते आणि युपीएससी यामध्ये IAS, IPS, IRS असे वेगवेगळे भरपूर जवळजवळ 22-23 प्रकारच्या पोस्ट आहेत. त्या सगळ्या पोस्टचं भरती करायचं काम युपीएससी करते. एमपीएससी मधनं महाराष्ट्र लेवलवर जी काही पदं भरली जातात ती एमपीएससी भरते आणि नॅशनल लेवलला पूर्ण देशभर जे काम करणारे असतात त्यामध्ये युपीएससी निवडली जाते. एवढाच फरक आहे, साधा सिंपल फरक. बरोबर. राज्यसेवा आणि कंबाईन एक्झाम यामध्ये, राज्यसेवा आणि कंबाईन एक्झाम मध्ये पूर्वी फार फरक नव्हता, पण 2025 पासून ड्रास्टिक चेंज झालाय. पूर्वी दोन्ही पण परीक्षा ह्या ऑब्जेक्टिव्ह टाईप होत्या, म्हणजे
4 पैकी एक ऑप्शन सिलेक्ट निवडायचं. करायचा. बरोबर असं होतं. पण आता एमपीएससी, ज्याला आपण राज्यसेवा असं म्हणतोय, बरोबर एमपीएससी हा एक आयोग आहे, महाराष्ट्र बरोबर. पब्लिक सर्व्हिस कमिशन. तो वेगवेगळ्या परीक्षा कंडक्ट करायचं काम करतोय. बरं. त्यामध्ये ते राज्यसेवा नावाची जी परीक्षा कंडक्ट करतोय, त्या राज्यसेवेमध्ये आता युपीएससी सारखं लेखी स्वरूपाचं असेल, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह टाईप, रिटर्न डिस्क्रिप्टिव्ह असेल, ऑब्जेक्टिव्ह नाही. पूर्वी ऑब्जेक्टिव्ह होतं, 2025 पासून ते चेंज केलंय. त्यामुळं दोन्हीमध्ये आता विचार करण्याची पद्धत पूर्ण चेंज झाली. तुम्हाला जास्त फॅक्च्युअल डेटा पार्ट असेल आणि तुम्ही फॅक्च्युअल डेटावर भर देणारे असाल तर तुम्ही एमपीएससी राज्यसेवा करू शकणार नाही. राज्यसेवा करायचं असेल तर तुम्हाला मांडणी करता आली पाहिजे, स्पष्टीकरण देता आलं पाहिजे, तर तुम्ही राज्यसेवा करू शकता. हा म्हणजे आता फरक आहे. पूर्ण तो पॅटर्न चेंज झालेला आहे. होय. आता म्हणजे त्यामध्ये एंट्रन्स एक्झाम असते सुरुवातीला, बरोबर. प्री मेन्स आणि प्री इंटरव्ह्यू मेन्स, त्याच्यामध्ये काय काय फरक असतो? प्री जो आहे त्या प्रीला, राज्यसेवेची जी प्री आहे बरं. ती राज्यसेवेच्या प्रीला 2 पेपर असतात. बरं. एक जीएसचा आणि एक सीसॅटचा बरं. असा पेपर असतो. तसं युपीएससीला नाही, पीएसआय एसटीआयला नाही. बरं. हे ज्याला आम्ही कंबाईन म्हणतो. बरं. पीएसआय एसटीआयला तसं होत नाही. पीएसआय एसटीआयला एकच पेपर असतो, तो एकच. प्रीला एक, हा. मेनला मग भाषेचा आणि जो आपण सामान्य म्हणतो जीएस, बरोबर. त्याचा एक पेपर असतो. बरं. तसं तिकडं नाही. राज्यसेवेला काय होतं, प्रीला 2 पेपर, बरं. जीएस आणि सीसॅट. जीएस आणि सीसॅट प्रीला 2 पेपर, आणि राज्यसेवा मेनला गेल्यानंतर मग तिथं लँग्वेजचे वेगळे पेपर, लँग्वेजचे 2 पेपर, लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2, ज्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह 50-50 100 आणि लेखी डिस्क्रिप्टिव्ह 50-50 100 असे 2 ते पेपर असतात. आणि ते सोडून GS1, GS2, GS3, GS4 असे सब्जेक्ट असतात, ज्यामध्ये HR, HRD, ह्युमन रिसोर्स वगैरे डेव्हलपमेंट हे सब्जेक्ट तिथं वाढतात. इकडं ते नसतात. ज्यामध्ये कायद्यांचा पेपर वाढतो, तिथं सब्जेक्ट वाढतात जास्त. एवढाच फरक पडतो, जो युपीएससीला पीएसआयला नाही. पीएसआयला नाही. बरोबर. आता हे जे आपण ऐकतो, किंवा अजून पण आपल्या इकडे मराठी विद्यार्थी खूप जास्त आहे आणि त्यांची ही स्वप्न खूप आहेत. मराठी मुलांसाठी कशी स्ट्रॅटेजी वापरायला हवी? कारण इंटरव्ह्यू जे म्हटले जातात ते इंग्लिशमध्ये होतात, मग ते घाबरून या क्षेत्राकडे टाळतात येणं. त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? इंटरव्ह्यूला घाबरण्याची फार काही गरज नाही. कारण जर परीक्षा, राज्यसेवा सोडून जर बाकी बघितला, कंबाईन किंवा सरळ सेवा, यांना काही इंटरव्ह्यू नसतो. फक्त राज्यसेवाला इंटरव्ह्यू राहतो. आणि राज्यसेवाला जो इंटरव्ह्यू आहे त्यालाही काही फार घाबरण्याची गरज नाही. मुळात तिथं तुमचं नॉलेज कधी चेक केलं जात नाही. इंटरव्ह्यू हा नॉलेज चेक करण्यासाठी आहे, अशी बऱ्याच लोकांची मानसिकता असते. पण तसं काही नाही. तुमचे फक्त तिथं विचार किंवा तुमचा स्वभाव कसा आहे, तुमचे विचार कसे आहेत, एवढंच तिथं ऑब्झर्व केलं जातं. कारण प्री आणि मेन्स हे 2 पेपर तुमचे नॉलेज चेक करण्यासाठी पुरेपूर असतात. ते 2 पेपर तुम्ही पास होऊन आलाय, प्री मेन्स पास होऊन आलाय, ह्याचा अर्थ तुमच्याकडे नॉलेज भरपूर आहे. फक्त तुमचे जे विचार आहेत ते देशासाठी, आपल्या समाजासाठी घातक नाहीत ना, एवढा विचार करण्यासाठी ती इंटरव्ह्यू असतो. बाकी काय. सर, एखादं एक्झाम्पल देऊ शकता आपल्या प्रेक्षकांसाठी की काय प्रकारचे क्वेश्चन्स असतात इंटरव्ह्यूला, आणि अपेक्षित आन्सर काय असतं? बरं. पूर्वीचा काळ असा होता की असं म्हटलं जायचं की इंटरव्ह्यूला असं विचारलं जातं की बाबा तुम्ही घातलेल्या शर्टला बटणं किती आहेत, तुम्ही चालत आला त्या पायऱ्या किती होत्या, असले काही गोष्टी विचारलं जात नाहीत. ह्या सगळ्या आताच्या काळामध्ये सगळ्या अफवा राहिलेल्या आहेत. असलं काही नाही. इंटरव्ह्यूला फक्त विचारलं जाताना कसं की तुमचा जो बायोडेटा असतो, रिझ्यूम ज्याला आपण म्हणतो, रिझ्यूम जो त्यांच्या पुढ्यात असतो, त्या रिझ्यूम वरून ती वेगवेगळे आपल्याला प्रश्न विचारत असतात. आणि तो जो इंटरव्ह्यू आहे तो, समजा आता मी मराठी विषयात मी MA MPhil आहे, मी मराठी विषयात MA MPhil आहे, तर मी नाटकावर माझं MA MPhil झालंय, तर मग मला नाटक क्षेत्राशी विचारतील. पण मला नाटक क्षेत्राशी विचारताना त्यांचा व्ह्यू काय असेल, तर तो आपण कसा डायव्हर्ट करायचा हे आपल्या हातात असतं. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला इंटरव्ह्यू हा पुढचा जो घेत असतो, त्यावेळी आपण त्याला कसं टर्न करायचं हे आपल्या हातात असतं. जर आपण ठरवलं की त्याचा इंटरव्ह्यू चेंज करायचा आहे, आता समजा मला इचलकरंजी बद्दल विचारलं, तर मी इचलकरंजी बद्दल कशावर बोलायचं हे मी ठरवायचं. इचलकरंजी संदर्भात सांग म्हणलं तर मी वस्त्रोद्योगावर बोलायचं
की इचलकरंजीच्या इतिहासावर बोलायचं, बरोबर. हे मी ठरवायचं. बरं. जर माझा इतिहास स्ट्रॉंग असेल तर मी इतिहासावर बोलायचं, आणि एंड करताना इतिहासावर जर मी एंड केलो तर त्यांचा पुढचा प्रश्न त्या इतिहासावर असेल. बरोबर. म्हणजे तर जी जिथं आपण आपली एंड करू जमेची बाजू आहे तो एक्सपिरियन्स किंवा आपलं नॉलेज जिथे जास्त आहे ते आपण आपण त्यानुसारच त्या इंटरव्ह्यूला वळवायचं. समजा जर मी वस्त्रोद्योगाकडे बोललो आणि शेवट वस्त्रोद्योगावर केलो तर मला ती वस्त्रोद्योगाबद्दलच डिटेलिंग विचारणार. विचारणार त्याने. मग तसं आपण अडकायचं नाही इंटरव्ह्यू मध्ये. बरं. विचारताना इंटरव्ह्यू अशा ठिकाणी नेऊन सोडायचा हा. जिथं आपल्याला माहित आहे तिथनं तो येणारा प्रश्न. बरोबर की. आता सर स्टडी प्लॅनिंग खूप असतं असं म्हटलं जातं, टाइम मॅनेजमेंटचा इश्यू येतो. मग तो कसा मॅनेज करावा लागतो? आता कित्येक जण असतात की जॉब करत असतात, सर्व्हिस बरोबर. करत असतात, बरोबर. आणि त्यानंतर त्यांचं स्वप्न असतं की मला एमपीएससी द्यायचे, युपीएससी द्यायचे किंवा तत्सम स्पर्धा परीक्षा द्यायचे. तर बरोबर. त्यांनी हे मॅनेजमेंट कसं करायचं आणि तुम्ही ते कसं इथं करून घेता टाइम मॅनेजमेंट? टाइम मॅनेजमेंट बद्दल म्हणाल तर बऱ्याच वेळेला काही अफवा आहेत की बाबा 16 तास, 17 तास, 18 तास अभ्यास करावा लागतो. असं काही नाही. प्रत्येकाच्या कपॅसिटीनुसार अभ्यास करावा लागतो. आता प्रत्येकाची कपॅसिटी वेगवेगळी असते. म्हणजे समजा मी एखाद्या विषयाचा अभ्यास मी 2 तास केला तर माझ्या लक्षात राहत असेल, आणि सरांना 1 तास करून सुद्धा लक्षात राहत असेल. फरक आहे प्रत्येकाच्या ह्याच्यात फरक आहे. त्यामुळे आपल्या सोयीनुसार आपण वेळ द्यायला पाहिजे. आणि मिनिमम समजा तुम्ही जर जेवढा वेळ देताय तो प्रोडक्टिव्ह वेळ दिला पाहिजे. म्हणजे नुसतं बाबा लायब्ररी जॉईन केली एखादी आणि सकाळी उघडायला लायब्ररी जाऊन अभ्यासाला बसतोय आणि रात्री बंद करूनच लायब्ररीतनं बाहेर पडतोय आणि दिवसभर अभ्यास तासभराचा सुद्धा डोक्यात शिरत नाही, तर काय उपयोगच नाही. मुळात तेवढा वेळ देऊन उपयोग नाही ना. बरोबर. मुळात वेळ कसा द्यायला पाहिजे? जेवढा वेळ त्यानं दिलाय तो सगळा वेळ त्याच्या डोक्यात फिट्ट अभ्यास बसला पाहिजे, असा वेळ दिला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. परफेक्ट. बरोबर की. आता आपल्या अकॅडमीमध्ये असं काही डेली शेड्युलिंग असतं का, किंवा काही तसं टाइम मॅनेजमेंट बद्दल विद्यार्थ्यांना गायडन्स केला जातो का? आम्ही विषयवार शिकवतोय, विषयानुसार शिकवतोय. प्रत्येक विषयाला विद्यार्थी इथं येतो. समजा एखाद्या विद्यार्थ्यानं 4 विषय निवडले असतील आणि 4 विषयाचा क्लास लावला असेल तर तो 4 तास येतो. बरोबर. समजा एखाद्या विद्यार्थ्यानं 3 विषय निवडले असतील तर तो 3 तास येतो. म्हणजे जितका त्यांना विषय लावलाय तेवढा वेळ तो इथे येत असतो. बरोबर. इतर वेळामध्ये त्यानं मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, त्यांचा अनालिसिस, आपण केलेला जो अभ्यास आहे म्हणजे जे इथं वर्गात शिकवलेला आहे त्याचा त्यानं अभ्यास केला पाहिजे. त्यानं जर तो अभ्यास केला आणि मागील वर्षाला जे प्रश्नपत्रिका पडलेत त्यावर जे प्रश्न पडलेत ते जर अभ्यास केला तर ते त्याच्या चांगलं लक्षात राहील ही अपेक्षा असते. त्यामुळे तसाच त्यानं अभ्यास केला पाहिजे. बरोबर. आता करंट अफेअर्स जे क्वेश्चन्स असतात खूप सारे, त्यासाठी काय सोर्सेस यूज केले पाहिजेत मुलांनी? सध्याच्या काळामध्ये मार्केटमध्ये खूप सारे सोर्सेस अवेलेबल आहे. म्हणजे पूर्वीचा काळ असा होता की बाबा परिक्रमा वापरली जाते. पृथ्वी परिक्रमा नावाचं एक मासिक येतं जे मुलं सर्रास वापरत होते. आता खूप सारे सोर्सेस आहेत आणि मुळात बरेच आता काळ असा बदललाय की तुम्हाला टेलिग्राम चॅनेलवर खूप सारे दरवर्षी आता आज काय घडलं, आज दिवसभरात काय घडलं त्याच्या घडामोडी त्या टेलिग्राम चॅनेलवर पुरेपूर येतात. जर तुम्ही रोज पेपर वाचत असाल, म्हणजे जर समजा तुम्ही युपीएससी करताय तर तुम्ही कंपल्सरी द हिंदू वाचायला पाहिजे. द हिंदू जो पेपर येतो तो द हिंदू वाचायला पाहिजे. जर तुम्ही एमपीएससी करत असाल तर तुम्हाला मग त्या फील्डनुसार आपल्याला पेपर निवडायला पाहिजे आणि तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. आता द हिंदू असेल किंवा महासत्ता, लोकसत्ता नावाचा जो पेपर आहे लोकसत्ता, तो लोकसत्ता पेपर तुम्हाला वाचला पाहिजे. द हिंदू, लोकसत्ता हे 2 गोष्टी तुम्ही पेपरच्या दृष्टीने बघितला तर लक्षात ठेवा. आणि रिव्हिजन सायकल एक प्रकार असतो, तो कसा मेंटेन करायचा असतो? रिव्हिजन हा भाग कसा आहे, तुम्ही रिव्हिजन केला तरच ते लक्षात राहील. बरोबर. म्हणजे वाचताना नेहमी पहिल्यांदा जे वाचाल ते तुमचं 10 मिनिटांना तुम्ही रिकॉल करायला पाहिजे. म्हणजे वाचताना थोडं एकदम असं घेतलंय आणि एक पुस्तक अखंड वाचून काढलंय असं कधी करत जाऊ नका. वाचताना सुरुवातीला 1-2 पानं वाचा, पुन्हा त्या 2 पानावर
जे काय आपण वाचलंय त्याचा पाठीमाग पेन्सिल हातात घेऊन आपण जर वाचत असो तर महत्वाच्या गोष्टीला आपण पेन्सिलने अंडरलाईन केले तर तेवढा भाग आपण वाचू शकतोय, रिव्हिजन करू शकतो. बरोबर. ते 10 मिनिटाचं पहिलं रिव्हिजन असेल. 10 मिनिटाचं रिव्हिजन असेल, नंतर आपण साधारण 1-2 तासानं आपलं रिव्हिजन व्हायला पाहिजे. बरं. आणि रोज संध्याकाळी झोपायच्या वेळी म्हणजे लिटरली झोपायच्या वेळी, नाहीतर तिथनं पुढे आणि 2 तास मोबाईल घेऊन बसायचे. झोपायच्या वेळी त्यावेळी आपण जे वाचलं दिवसभर त्या सगळ्याचं रिकॉल केलं पाहिजे. जर आपण तसं केलं तर ते आपल्या माइंडमध्ये ते फिरत राहील आणि त्याचा आपल्याला 100% चांगला फायदा होईल. बरोबर. तर सर, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की एमपीएससी किंवा स्पर्धा परीक्षा का, त्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत? कारण मुलांना माहिती पूर्णपणे नाहीये. त्यामध्ये ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, संधी नवीन काय उपलब्ध आहेत, त्यांचे कट ऑफ्स कसे असतात किंवा एकदम डिटेल्स काय असतात त्याचे? मुळात सर कसं आहे, स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र का निवडावं हे महत्वाचं सांगतो. आपण जर बघितलं तर तुम्ही कोणतीही नोकरी करायला गेलात, खाजगी नोकरी, तर त्या खाजगी नोकरीमध्ये पुढचा जो काळ दिसतोय तो सगळा भांडवलशाही अर्थव्यवस्था असेल आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये नोकर वर्गाचं जास्त पिळवणूक केली जाईल हे वास्तव आहे, साहजिकच आहे. आणि जर आपल्याला बिझनेस करायचा असेल तर बिझनेस हा एक चांगला मार्ग होऊ शकतोय किंवा सरकारी नोकरी, हे दोनच आपल्याकडे मार्ग आहेत. खाजगी नोकरी करणं म्हणजे भविष्यात त्रासदायक, भविष्याची शाश्वती नाही, त्रासदायक. आणि जर आपल्याला सरकारी नोकरी किंवा बिझनेस करायचा असेल, हे दोन चांगले मार्ग आहेत. पण बिझनेस करायला खूप सारं भांडवल गुंतवायला पाहिजे. जर सामान्य वर्ग जर असेल, आता मला माहित असणारा जो सामान्य वर्ग आहे ग्रामीण भागातला, तो ग्रामीण भागातला सामान्य वर्ग बिझनेसच्या मागे लागणं फार रिस्की समजतो आणि तेवढं त्याच्याकडे गुंतवायला भांडवलही नसतं. मग त्यांना उत्तम मार्ग काय, तर त्यानं स्पर्धा परीक्षा करणं. कारण स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र असं आहे की तुम्ही 2 वर्ष जर जीव तोडून मेहनत केलात तर तुम्ही आयुष्यभर निवांत राहू शकताय. पण 2 वर्ष तुम्हाला जीव तोडून मेहनत करायला पाहिजे. आता बाकीच्या जर गोष्टी बघितल्या तर राजकारणासारखी गोष्ट ज्या ग्रामीण भागातल्या मुलांना त्यात जास्त इंटरेस्ट असतो. पण राजकारणामध्ये तुम्ही जर इंटरेस्ट घेत असाल तर तुम्हाला 5 वर्षाची शाश्वती असते. 5 वर्षानंतर पुन्हा निवडून येईल का नाही याची गॅरंटी नाही. मुळात बिझनेस, कोणताही बिझनेस उभा केला तर तो कितपत चालेल, रिस्क फॅक्टर असतो. ट्रेंड नेहमी बदलत राहतात, ट्रेंड बदलतात. ट्रेंड बदलला की बिझनेस, आता बघितलो आपण बऱ्याच वेळेला, पूर्वीच्या काळी जर बघितलं तर मधल्या काळामध्ये एसटीडी बूथ वगैरे पॉवरफुल चालायचे. आता नामोशेष काय राहिलंच नाही, असं राहिलं. मुळात असं आहे, बिझनेस हा गोष्ट ट्रेंडवर चालतो. राजकारण हे आळवावरचं पाणी माहित आहे आपल्याला. त्यामुळं उत्तम मार्ग असा आहे तो म्हणजे स्पर्धा परीक्षा, ज्यामध्ये तुम्ही 2 वर्ष जीव तोडून मेहनत केला तर आयुष्यभर तुम्ही राजासारखं राहू शकताय. आणि जसं मी बऱ्याच वेळेला म्हणतोय की सामान्य माणसाला राजा बनवणारं कोण असेल तर ते स्पर्धा परीक्षा आहे. कारण तुम्हाला जो तिथं मान असतो, म्हणजे प्रत्येक माणूस 2 गोष्टीसाठी जगत असतो. एक म्हणजे पैसा भरपूर मिळावा आणि मान सन्मान मिळावा. आणि हे स्पर्धा परीक्षा क्षेत्र असं आहे, तुम्हाला मान सन्मानही देतं आणि स्पर्धा परीक्षा पैसाही देतं. त्यामुळे हे क्षेत्र तुमच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. आता ह्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जर बघायचं म्हटलं तर खूप साऱ्या संधी आहेत. मग तुम्ही कोणतीही परीक्षा देऊ शकता, कोणतीही. मग तुम्ही एमपीएससी करा, युपीएससी करा किंवा कंबाईन करा, सरळ सेवा करा, तलाठी करा, ग्रामसेवक करा किंवा पोलीस आर्मी भरती करा. आता 17 वर्षाचा जर मुलगा असेल तर तो 17-17.5 वर्षाचा असताना सुद्धा अग्निवीर सारख्या परीक्षा देऊन आर्मीमध्ये जाऊ शकतो. अग्निवीर सारख्या परीक्षा आहे. आर्मी भरती करणारी मुलं सर्रास 20, 21, 22 वर्षाची मुलं आहेत जी आर्मीमध्ये सिलेक्शन होतं आणि कमी कालावधीमध्ये मिळवायला लागतं. हल्लीच्या काळामध्ये जर बघितलो तर बरेच आपण आजूबाजूला बघतोय 30, 35, 40 वर्षाची माणसं अजून करिअरचा पत्ता नाही. खूप मोठी संख्या. मग जर अशा परिस्थितीत अग्निवीर सारखं ठिकाणी 4 वर्षात तो मुलगा 30-35 लाख रुपये घेऊन परत येतोय. चांगलं आहे ना.
4 वर्षात. आणि वयाच्या मला वाटतंय 22-23व्या वर्षी तो पुन्हा येऊ आपण नव्या करिअरला सुरुवात करू शकतो. बरोबर. आणि जर त्यानं 4 वर्ष थांबून पुन्हा त्यात आणि परमनंटचे चान्सेस जास्त आहेत. आहे. समजा तो परमनंट झाला तर पुढे आणि करिअर आहेच, बरोबर. असं काय नाही. म्हणजे ही साधं अग्निवीर सांगितलं. मग या अग्निवीर पासून आर्मी आहे. आर्मीमध्ये ज्यांना वर्दीची आवड आहे किंवा ज्यांना देशसेवेची आवड आहे, ज्यांना बाउंड्रीची आवड आहे, ज्याला वाटतं मला माझ्या देशासाठी मला काहीतरी करायचं आहे, त्यांना प्रत्येकानं आर्मी निवडू शकताय. आर्मी, पोलीस भरती सामान्य माणूस माहित आहे आपल्याला की आपल्या आजूबाजूला वर्दीला खूप डिमांड आहे. वर्दीवर माणूस असेल तर किती रुबाब असतो. आणि ही जी वर्दी जी आहे ती पोलीस भरतीसारखी तुम्ही ग्राउंड जीव तोडून एक 3-4 महिने ग्राउंडवर कष्ट केलात आणि एक 6 महिने अभ्यास केलात तर तुम्ही पोलीस भरती लगेच पास होऊ शकताय. फार काय अवघड नाही, पण स्पर्धा जास्त आहे आणि जो सातत्याने करतो तो पास होतो, हे डोक्यात ठेवा. पहिले हे झालं साध्या परीक्षा. तलाठी ज्याला ग्रॅज्युएशन आहे, जो ग्रॅज्युएट लागतो. ग्रॅज्युएट. आता ही बाकी जे झाले सांगितलं हे 12वीवर होतं. 12वीवर होतं. पण ग्रॅज्युएशन असेल तर तो तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य विभाग, मंत्रालय, टॅक्स असिस्टंट किंवा नगरपालिकांच्या, जिल्हा परिषदेच्या, मत्स्य विभागाच्या, महिला बाल कल्याणच्या, अशा खूप साऱ्या आता जिल्हा परिषदच्या जागा निघतील. आता महानगरपालिकांच्या मोठी ऍड असते. म्हणजे खूप साऱ्या मोठमोठ्या ऍड पडत असतात. मग त्या ऍडचा आपल्याला फायदा करून घेता आला पाहिजे. तुम्ही ग्रॅज्युएशन असाल, तुम्हाला मराठी व्याकरण 25 प्रश्न पडतात. मराठी व्याकरणवर, इंग्रजी व्याकरणवर 25 प्रश्न, गणितावर 25 प्रश्न आणि सामान्य ज्ञान 25 प्रश्न. म्हणजे ज्यामध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी, त्या जिल्ह्याचे प्रश्न वगैरे मिळून 25 प्रश्न. हे टोटल 100 प्रश्नांचा पेपर तलाठीचा असतो. आणि ह्या तलाठी, ग्रामसेवक हे 100चाच पॅटर्न आहे. हा सरळ सेवेचा पॅटर्न आहे. एवढं करणं फार काय अवघड नाही. तुम्ही जर हे व्यवस्थित केला तर होऊन जातं लगेच, काही अवघड नाही. तुम्ही तलाठी करू शकता, ग्रामसेवक करू शकता, ग्रॅज्युएशन असेल मध्ये आणि 6 महिन्याचा पिरियड मध्ये करायचं असेल तुम्हाला तर कमी कालावधी. आणि तुम्ही जर जास्त वेळ देऊ शकत असाल, 1-1.5 वर्षाचा कालावधी देऊ शकत असाल तर तुम्ही कंबाईन करा. म्हणजे ज्याला आम्ही PSI, STI, ASO म्हणतो, त्याच्याकडे तुम्ही वळू शकता किंवा तुम्ही राज्यसेवेकडे वळू शकता. राज्यसेवा, कारण 1.5-2 वर्ष, 2.5 वर्ष जर मेहनत करायची असेल तर हे असं नाही की बाबा तूप खाल्लं की लगेच ट्रूप येते, असा प्रकार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला मेहनत तर जास्त करावी लागेल. आणि बऱ्याच वेळेला अशी तुम्ही माणसं बघितलं असाल की 7-7, 8-8 वर्ष करतोय, अजून पासच झाला नाही. खूप नाही, लोकांना मार्केटमध्ये दिसतात. होय, दिसतात. आणि त्यामुळं बाहेर मार्केटमध्ये निगेटिव्ह जात. असं सांगितलं जातं की अरे त्याचा पोरगा झालं 8-10 वर्ष करायलाय आणि तुझं काय होणार. बरोबर. पण तसं नाही. जो सातत्यानं करतो, प्रामाणिकपणे करतो, तो पास होतो. धरसोड करायचं नाही. धरसोड वृत्ती असेल तर या क्षेत्रात येऊच नका. बरोबर. धरसोड वृत्ती करणाऱ्यांना यायचं नाही. जो सातत्यानं करू शकतोय तोच यशस्वी होते. समजा तुम्ही 15 दिवस जर अभ्यास केला नाही आणि 15 दिवसानंतर तुम्ही पूर्ण 2-3 महिने परत मागे गेलेला असता. त्यामुळे सातत्यानं तुमच्या अभ्यासाची मानसिकता असेल तरच हे स्पर्धा परीक्षा क्षेत्र तुमच्यासाठी. नाहीतर या क्षेत्रात येऊच नका. प्रामाणिकपणे सांगतोय. त्यामध्ये मुलांनी करिअर ऑपॉर्च्युनिटीज जे आपण बोललो, आर्थिक दृष्ट्या किती बेनिफिशरी असतात? म्हणजे ह्या सगळ्यांचे कट ऑफ जर बघितले आपण, म्हणजे काय ASO ला कसं असतं, STI ला कसं असतं, ह्याचे थोडेसे डिटेल्स कसं सांगू शकतो? आर्थिक हा जर पॅरामीटर लावायचं म्हणलं तर खूप सगळ्यात भारी क्षेत्र स्पर्धा परीक्षा. तुम्ही जर MBBS व्हायचंय, तुम्हाला एवढे लाख मोजावे लागतील. तुम्हाला JEE नीट करायचं आहे, एवढे लाख मोजावे लागतील, तरच त्या क्षेत्रात तुम्ही जाऊ शकता. पण हे स्पर्धा परीक्षा क्षेत्र असं आहे, तुम्हाला एक छोटीशी खोली, 4 पुस्तकं झाली की बाद झालं, तुम्ही त्याच्यावर पास होऊ शकताय. पुस्तकांचा जास्तीत जास्त खर्च किती होईल? एक 5-6 हजार रुपये खर्च होईल, त्याच्या पलीकडे खर्च नाही. बरोबर. या 5-6 हजाराच्या भांडवलवर तुम्ही खूप सारी मोठी पोस्ट काढू शकता. आणि पगार म्हणाल तर जर MBBS झालेला डॉक्टर जर असेल आणि तो जेवढं मिळवत असेल त्याच्यापेक्षा जास्तच स्पर्धा परीक्षेत मिळू शकतं आणि प्रामाणिकपणे मिळू शकतं.
बरोबर. कारण हे क्षेत्र असं नाही की बाबा बऱ्याच वेळेला बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन असा आहे की प्रत्येक अधिकारी हा करप्टच आहे, असं बरोबर. काही नाही आहे. हा, लक्षात एक गोष्ट लक्षात ठेवा की या जगात प्रामाणिक अधिकारी भरपूर आहेत. त्या प्रामाणिक अधिकारी भरपूर आहेत म्हणून हा सगळा गाडा व्यवस्थित चाललाय. बरोबर आहे. सगळेच करप्ट आहेत असं नाही होत. त्यामुळे तुम्ही जर प्रामाणिकपणे कष्ट केलात तर भरपूर पैसे आहेत. हे क्षेत्र तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. बरं. पैसा मिळवून देणार आहे, असं काही नाही. आता थोडस ASI STI ASI याबद्दल थोडस STI ASO आणि PSI बरोबर ह्या ज्या 3 पोस्ट आहेत त्याला आम्ही कंबाईन असं म्हणतोय. हा. PSI जर तुम्ही फिजिकल देऊ शकत असाल, म्हणजे तुमची हाईट चांगली असेल, ग्राउंड देण्याची म्हणजे रनिंग करण्याची तयारी असेल, तर तुम्ही PSI निवडू शकताय. तुमची जर हाईट कमी असेल तर सेम तेवढ्याच ताकदीची पोस्ट, म्हणजे ज्याला ती पण क्लास 2 आहे आणि STI आणि ASO या पण क्लास 2 आहेत. दोन्हीचं आर्थिक दृष्ट्या दोन्ही पण तेवढ्याच समान आहेत. दोन्हींचा दर्जा पण तेवढाच आहे. फक्त फरक एवढाच आहे की STI ASO ला फिजिकल नाही आणि PSI ला फिजिकल असतं, एवढाच फरक आहे. आता ही STI जी पोस्ट आहे त्या STI पोस्ट खास करून मुली जास्त प्रेफर करतात. का? PSI जी पोस्ट आहे या PSI पोस्टला बऱ्याच वेळेला आपल्याला एखादा एरिया दिला जातो. त्या एरियामध्ये ज्या काही घडामोडी घडतील त्या प्रत्येक घडामोडीला आपण तिथं हजर राहणं गरजेचं असतं. त्यामुळं PSI ला थोडा जास्त लोड वर्क असतो. जर मुलींना असं वाटतं की नाही बाबा 11 ते 5 ड्युटी असावी, आपली 11 ते 5 ड्युटी असावी, ड्युटी केली घरला आलं विषय संपला. ऑफिस वर्क तसं जर हवं असेल तर STI आणि ASO ह्या 2 पोस्ट अतिशय भारी आहेत. 11 ते 5 ड्युटी, मस्त काम, फिक्स टाइम, निवांत काम आणि ऑफिस वर्क असतं, तसं असतं. त्यामुळे ते तुमच्यासाठी चांगलं असतं. बरं. आता सर मुलांना फर्स्ट अटेम्प्ट करणाऱ्या मुलांना तुम्ही काय सांगाल, कसं बेसिक प्रिपरेशन पाहिजे? पहिल्यांदा जर तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये येत असाल, कोणतीही परीक्षा द्यायचं टार्गेट असेल तुमचं, जी परीक्षा तुम्ही निवडला असाल त्या परीक्षेच्या पहिल्यांदा सिलेबस काढून घेणं. सिलेबस ऑनलाईन नेटवर सर्च मारला तुम्हाला त्या वेबसाईट नुसार तुम्हाला सिलेबस मिळून जाईल. सिलेबस मिळेल आणि तो सिलेबस घेऊन त्या मागील ज्या झालेल्या त्या परीक्षेचे क्वेश्चन पेपर आहे ज्याला PYQ असं आम्ही म्हणतोय, ते सगळे PYQचं अनालिसिस करा आणि मग अभ्यासाला सुरुवात करा. आणि मग प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगवेगळी राहील. कारण सरळ सेवावाल्यांनी वेगळी स्ट्रॅटेजी वापरायला पाहिजे आणि MPSC वाल्यांनी किंवा कंबाईन वाल्यांनी वेगळी स्ट्रॅटेजी वापरायला पाहिजे. तुम्ही जर कंबाईन किंवा MPSC करत असाल तर तुम्हाला पहिल्यांदा शालेय पुस्तकं जी आहेत, जिला आपण NCERT किंवा महाराष्ट्राची जी पुस्तकं ती तुम्हाला आधी वाचून काढायला पाहिजे. मग शालेय पुस्तकं पाया भक्कम करणारी असतात. कितवी पर्यंतची ती सुरू केली पाहिजे? म्हणजे 5वी 6वी असं म्हटलं जातं की इतिहास भूगोल जो वाचावा लागतो, बरं, तो कधीपासूनचा घ्यावा लागतो? साधारण 6वी पासूनचा शालेय पुस्तकं 6वी ते 10वी पर्यंतची शालेय पुस्तकं वाचा. शक्य असेल तर 12वी मग पुढं, मग 12वीला वेगवेगळं पडतं थोडं. त्यामुळे 6वी ते 10वी पर्यंतची ही जी शालेय पुस्तकं आहेत ती पक्की करायची, वाचलीच पाहिजेत. म्हणजे मुळात कन्सेप्ट क्लिअर त्याच्यावर होणार नाही. बेसिक कन्सेप्ट सगळे तिथे छान मांडलेले असतात. होय, साहजिक. बेसिक कन्सेप्ट जर कम्प्लीट करायचे असेल तर तुम्हाला शालेय पुस्तकं वाचलीच पाहिजे. बरं. आता यामध्ये कॉमन मिस्टेक्स काय काय होतात मुलांच्या सुरुवातीला ज्यावेळी मुलं येतात? कारण कित्येक मुलं असतात एकदा अटेम्प्ट करतात आणि नाही झालं म्हणून बाजूला होतात. तर कॉमन मिस्टेक्स काय असतात, त्यातून काय शिकले पाहिजेत त्यांनी? कॉमन मिस्टेक मध्ये सगळ्यात मोठी मिस्टेक जर बघितला तर चॉईस करणं. म्हणजे एकतर पुस्तकं कोणती वापरायची, ही चॉईस मध्ये बऱ्याच वेळेला मुलं चुका करतात. दुसरी गोष्ट, मार्केटमध्ये फापड पसारा भरपूर आहे, ढीक पुस्तकं मार्केटमध्ये पडले, पण सगळीच पुस्तकं काय आपण वापरून चालणार नाही. आपल्याला जे पुस्तक योग्य वाटतं तेवढंच पुस्तक वाचायचं. करताना काय करायचं, अभ्यास करताना एक पुस्तक 100 वेळा वाचा. 100 पुस्तकं गावभरची वाचत बसण्यापेक्षा एक कशाच पूर्ण होणार नाही. त्यामुळे तुम्ही जर तसं केलात तर ते चांगलं नाही. आणि कसं असतं, मार्गदर्शनाची गरज किती महत्वाची आहे? कारण कित्येक विद्यार्थी आम्ही असं बघतोय की सेल्फ स्टडी करतात. बरं, ठीक आहे, मग सेल्फ स्टडी गरजेची आहे.
अनडाऊटेडली सेल्फ स्टडी ही महत्वाचीच आहे, साहजिक. पण गायडन्स किती महत्वाचा ठरतो? स्पर्धा परीक्षा करायची म्हणजे एखादा क्लास लावलाच पाहिजे अशी काही गरज नाही. नाही लावला क्लास तरी सुद्धा तुम्ही स्पर्धा परीक्षा पास होऊ शकता. पण जर मार्ग दाखवणारा सोबत असेल तर जरा जास्त सोपं जातं आणि कमी वेळ लागतो. म्हणजे बरोबर. बऱ्याच वेळेला आपल्याला सिलेबस काय आहे तो समजून कसा घ्यायचा आहे, सिलेबस आणि काय वाचायचं आहे आणि काय नाही वाचायचं आहे हे कळायला खूप कालावधी लागतो. बरोबर. आणि जर आपल्याला मार्गदर्शन करणारा आपल्या सोबत असेल तर तो चांगलं सांगेल आणि कमी कालावधीमध्ये आपण पोस्ट काढू शकतो. त्यामुळे कमी कालावधीमध्ये कमी त्रासात जर पोस्ट काढायची असेल तर साहजिकच तुम्हाला एखाद्या चांगल्या मार्गदर्शकाची गरज आहे. कारण असं म्हटलं जातं की वेळ खूप घेतो स्पर्धा परीक्षा. होय. तो वेळ कमी करायचा असेल, वेळेत जायचं असेल, एखाद्या ठिकाणी पोहोचायचं आहे, बरं. पण किती वेळेत पोहोचतो ह्याला पण महत्व खूप जास्त होय, असतं. साहजिक. ते तिथं पोहोचायचं असेल तर त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे आणि बरं. असं आपण आपल्यासारखे तज्ञ लोक जे आहे आपली, बरं. ते तुम्ही करत असतात. आता तुम्ही जर बघितलात की नाही, म्हणजे जर मी आता रोज मी रात्री 8 ते 9 लाईव्ह युट्यूबला असतोय. बरं. जर आता मी मराठी व्याकरण घेतोय, समजा मी जर लाईव्हला एखादं गणित जर दिलो, बरं. एक गणित जर दिलो आणि ते विद्यार्थ्यांना सोडवा म्हणलं तर ते विद्यार्थ्यांना 6 ते 7 मिनिटं लागणार एक गणित एक सोडवायला. गणित सोडवायला. 6 ते 7 मिनिटं. ज्याला गणितातलं चांगलं येतं त्याला 6-7 मिनिटं. म्हणजे नाही ज्याला करायला. येत नाही त्यांना 12-13 मिनिटं घालवायचीच आहे. हा. पण ते गणित 30 ते 35 सेकंदात सुटू शकतं. बरं. ते कधी सुटू शकतं तर ते प्रत्येक गणिताच्या मागे एक ट्रिक असते बरोबर. आणि ती ट्रिक सांगणारा व्यक्ती पाहिजे. बरोबर. पुस्तकात ह्या ट्रिक काही मिळणार नाही. मिळणार. म्हणजे पुस्तक वाचून पुस्तकात एक्स आणि वाय एवढंच मांडलेलं असेल. बरोबर. एक्स वाय मांडूनच सगळं फापड पसारा लिहिलेला असेल. नाही. पण आपण 10वी-12वीला नाही, 10वीला शालेयमध्ये 10वीला स्टेपला मार्क असतात. हो हो. तसं स्टेप वाईज काही प्रश्न नाही, डायरेक्ट आन्सर नाही, डायरेक्ट आन्सरची गरज आहे. हो. त्यामुळे तुम्हाला शॉर्ट ट्रिक माहीतच पाहिजे आणि शॉर्ट ट्रिक देण्याचं काम हा एखादा चांगला शिक्षकच तुम्हाला करू शकतो. हो, कारण कित्येक विद्यार्थी एक्झाम झाल्यानंतर असं म्हणतात की पेपर कव्हर नाही झाला. होय होय, हे प्रत्येकाचं वाक्य म्हणजे असतं. प्रत्येक विद्यार्थी बाहेर येणार, 10 पैकी 8 विद्यार्थी हेच बोलतात की मला कव्हर नाही झालं. Cover सगळं नाही. येत होतं पण कव्हर नाही झालं. खबर नाही. त्याचा उपाय म्हणजे मार्गदर्शन, योग्य मार्गदर्शन. पेपर काढणारी जी व्यक्ती असते ती खूप तज्ञ व्यक्ती असतात. त्यांना माहित आहे की हा पेपर एवढ्या वेळात कव्हर होतोच होतो आणि म्हणूनच तसा त्यांनी पेपर तो बरोबर. डिझाईन केलेला असतो. बरं. आणि ज्यावेळी मुलांना वाटतं की मला पेपर कव्हर झाला नाही, ह्याचा अर्थ पेपरमध्ये दोष नाही, प्रिपरेशन मध्ये कमी पडले. ट्रिक माहित नाही. ट्रिक बरोबर. माहित नाही म्हणून पेपरला वेळ लागला. त्यामुळं साहजिकच तुम्हाला ट्रिक माहित असल्या पाहिजे. म्हणजे पेपर कव्हर होण्यासाठी ज्या ट्रिक अपेक्षित असतात त्यासाठी का होईना थोड्या दिवसासाठी का होईना क्लासेस लावले पाहिजे होय, किंवा साहजिक. मार्गदर्शन घेतलं घेतलं पाहिजे. पाहिजे. बरोबर. आता मला यातून पुढचा एक प्रश्न विचारायचा की मोटिवेशन खूप महत्वाचं आहे या सगळ्यामध्ये. बरं. मोटिवेशनचा पार्ट किती आहे? स्पर्धा परीक्षा क्षेत्रात मोटिवेशन खूपच गरजेचं आहे. कारण स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र वेळ खाऊ काम आहे. म्हणजे जास्त वेळ लागतो कधी कधी आणि जो सातत्याने टिकून राहतो मोटिवेशन मुळे तोच यशस्वी होतोय. मग आपल्याला सातत्याने जर अभ्यास करायचा असेल, मानसिक खच्चीकरण होऊ द्यायचं नसेल तर मोटिवेशन जास्त गरजेचं आहे. मग मोटिवेशन शोधणार कुठं? तर मोटिवेशन शोधायला रोज उठून एक व्हिडिओ बघायचा मोटिवेशनचा असलं करून होणार नाहीये. मोटिवेशन हे इनर मोटिवेशन पाहिजे. म्हणजे सेल्फ मोटिवेशन पाहिजे. आत्म पाहिजे. म्हणजे बरोबर. ज्याला आम्ही असं म्हणतोय की ज्याला परिस्थितीची झळ आहे ना तोच यशस्वी होतोय. तेच मोटिवेशन असलं पाहिजे. तेच मोटिवेशन असलं पाहिजे. बरोबर. आपण का करायचं आहे हे, स्पर्धा परीक्षा क्षेत्रात काय यायचं आहे हे चांगलं माहित पाहिजे. आता तुम्ही जर वाचला असाल पेपरला तर ब्रिज अकॅडमीचे एका वेळी 2000 आत्ताची जी 23ची भरती झाली त्या 23च्या भरतीमध्ये एकाच वेळी आमची 19 पोरं भरती झाली आणि ती 19 पोरं जी भरती झाली त्या प्रत्येक पोरग्याच्या मागे एक वेगळा बॅकग्राऊंड होता. म्हणजे आता त्यामध्ये काही मी नावं अशी तुम्हाला सांगू शकतोय. राजू पाटील सारखा विद्यार्थी जो अनाथ आहे, त्याला आई वडील दोघेही नाही, असा विद्यार्थी यशस्वी झालाय. काय एक विद्यार्थी असा आहे की जो अजिंक्य बंडगर नावाचा विद्यार्थी जो गॅस गोडाऊन मध्ये कामाला असायचा, गॅसच्या टाक्या उचलायचं असं काम करणारा विद्यार्थी तो यशस्वी झाला.
अशी एक मुलगी आहे जिचा डिवोर्स झालता मागचा बॅकग्राऊंड म्हणजे बरोबर. मागे सपोर्टला कोणच कोणच नाही. नाही. बरोबर. एक मुलगी सोबत एक मुलगी असताना ती पास झाली. हम्म. आमची एक PSI आहे बरं. रेश्मा खोत नावाची एक PSI बरं. आहे जिची मुलगी मूकबधीर आहे. अरे. म्हणजे ती बोलत नाही. हा. आणि एकच मुलगी आहे आणि एका मुलगीवर मुलगीचा सांभाळ करायसाठी तिनं दुसरं अपत्य होऊ दिलं नाही आणि ती मूकबधीर असताना त्या मुलगीला घेऊन ती स्ट्रगल करते आणि ती आता PSI आहे. ती कशाची जेव्हा PSI झाली तर तिच्याकडे ती एनर्जी जी आहे ती आत्मा आहे. बरोबर. आत्मा एनर्जी असणं ही हा. खूप खूप मोठी गोष्ट आहे. गरजेचं आहे. खूप मोठी गोष्ट आहे आणि ही जी 19 विद्यार्थी मी जी म्हणलो एकाच भरतीत 19 विद्यार्थी पास झाले त्याच्या मागे प्रत्येकाच्या मागे एक एक काहीतरी आत्मप्रेरणा होती म्हणून ती पास झाले. आता तुमच्याकडे ते पाहिजे साहजिकच. बरोबर. आणि यात सर फॅमिली सपोर्ट किती महत्वाचा आहे कारण मेंटली पण टायर्ड करण्यासारखी गोष्ट आहे. होय. मुलं 23-24 होतात 2 वर्ष ती नुसता कुठेतरी अभ्यासला चाललोय असं सांगून जातात. दिवसभर ते स्टडी करत बसलोय असं म्हणतात. कित्येक वेळा पालकांचं असं होतं की किती दिवस अजून होय साहजिक. तुझ्या सोबतची पोरं बघ कमवायला लागली हे करायला लागली असं घरातून टोमणे येत असतात. साहजिक. मग या बाबतीत तुम्ही पालकांना काय सांगू शकता किंवा मुलांना काय सांगू शकता? स्पर्धा परीक्षेत आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर फक्त त्या विद्यार्थ्यानं स्पर्धा परीक्षा म्हणजे काय समजून घेऊन चालणार नाही तर त्या पालकांनी सुद्धा ते समजून घेतलं पाहिजे नेमकं हे क्षेत्र आहे काय. ह्या क्षेत्रात जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर पालकांनी त्या विद्यार्थ्याला पाठीशी ठाम राहिलं पाहिजे कारण मानसिक खच्चीकरण त्याचं जर होत असेल तर तो फार स्ट्रगल करेल. बरोबर. आणि आता जर बघितलं तुम्ही आता तो जर मोबाईल वापरत असेल तर मोबाईल वापरणं ही चांगली गोष्ट आहे. हा वाईट नाही. मोबाईल हा आपला चांगला मित्र असू शकतोय. मोबाईलवर खूप सारा अभ्यास करता येऊ शकतोय पण त्याचा जर चुकीचा वापर केला तर तो मोठा शत्रूही आहे आणि तो आपला वेळ खाणारा पण आहे. आणि मग आपल्या पाल्याकडे जर मोबाईल आपण देत असू तर तो मोबाईल तो कसा वापरतोय याच्यावर पण आपलं थोडं बारकाईनं लक्ष असलं गरजेचं आहे. आणि पालकांनी नेहमी विद्यार्थ्याला असं बर्धनाखाली न ठेवता दडपणाखाली न ठेवता त्याला थोडंसं फ्री हँड दिला पाहिजे कारण स्पर्धा परीक्षेमध्ये त्याचा पूर्ण विकास होणं जो गरजेचा आहे तो विकास जर व्हायचा असेल तर त्याला थोडं फ्रीडम असायलाच पाहिजे. त्यामुळं पालकांनी पहिल्यांदा स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र समजून घ्या आणि मग आपल्या मुलाला त्यामध्ये सोडा एवढीच माझी इच्छा आहे. कारण त्याचा बेनिफिट पण पुढे जाऊन तसा असतो. होय साहजिकच. कारण एकदा मुलगा आपला सिलेक्ट झाला तर आयुष्यात न कधीही विचार न केलेल्या गोष्टी पण आपल्याला सगळ्या मिळतात. होय होय साहजिक. तुम्ही सरकारी सुविधांबद्दल थोडस. सरकारी सुविधांबद्दल खूप साऱ्या सरकारी सुविधा मिळतात. मानपान मिळतो. एखाद्या IAS चे वडील IAS चे पालक म्हणून जो मान आहे किंवा एखाद्या अधिकाऱ्याचे वडील म्हणून हा जो मान आहे तो भयानक चांगला मान आपल्याला मिळत असतो. तुम्हाला जर असं मोटिवेशन हवं असेल किंवा जर काय मिळतं हे जर बघायचं असेल तर फार लांबची गोष्ट सांगत नाही. आपल्या इचलकरंजीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपासून छत्रपती संभाजी चौक जो आहे खाली तिकडं डी-मार्ट रोड त्या रोडनं जाताना ह्या बाजूला शिवनेरी नावाचा जो बंगला आहे आपल्या आयुक्तांचा तो बंगल्याचा फील फक्त बाहेरनं बघून यायला. तो नुसतं बाहेरनं बघितला तरी तुम्हाला असा आतनं ती ऊर्जा आपोआप तयार होईल. मी पण केलं पाहिजे. मी पण माझ्या पालकानं माझ्या पाल्यानं पण ते केलं पाहिजे की तुम्हाला आत्मच प्रेरणा आपोआप व्हायला लागेल. तो खूप बघण्यासारखा आहे. म्हणजे अभिमानाची पण गोष्ट आहे. मॉनिटरी गोष्ट पण आहेच आर्थिक दृष्ट्या पण आहे सामाजिक दृष्ट्या पण आहे. आणि जो अभिमान असतो तो कशातही मोजता येत नाही अशी गोष्ट असते. नक्की सर. आता एक मी तुम्हाला रॅपिड फायर एक विचारेन. ठीक आहे. UPSC की MPSC? UPSC. बर. ऑप्शनल की GS? जास्त स्कोरिंग कशात होतं? ऑप्शनल मध्ये. त्यानंतर न्यूजपेपर की मंथली मॅगझिन? न्यूजपेपर. बर. कोचिंग की सेल्फ स्टडी? सेल्फ स्टडी. बर सर. आता मला ऑप्शनल की GS याच्याबद्दल थोडस. ऑप्शनल की GS मध्ये मी ऑप्शनल का म्हणलो कारण तो आपल्या हक्काचा विषय आहे आपण निवडलेला आहे.
बरोबर. GS निवडताना आपल्या हातात आपल्या नाही ना. हातात काहीच तर ते जे विचारेल आयोग ते आपल्याला उत्तर द्यायला पाहिजे. पण बरोबर. ऑप्शनलचं कसं होतं, हं. ऑप्शनल आपण निवडत असतो. हं. मला माझा स्ट्रॉंग पॉईंट माहित आहे. बरोबर. प्रत्येकाला आपला स्ट्रॉंग पॉईंट माहित असतो, त्यानुसार तो निवडत असतो. हं. आणि ऑप्शनल निवडताना असा विचार करायचा नाही की बाबा त्याला किती मार्क पडली आणि त्याला जास्त मार्क बरोबर. पडली म्हणून मी तो विषय निवडतो, नाही. तुम्हाला तो विषय आवडतोय काय, तुम्हाला त्यातलं नॉलेज भरपूर आहे काय, बरोबर. तरच तो विषय तुम्ही निवडायला पाहिजे ऑप्शनल निवडताना. बरोबर. आणि ऑप्शनल मार्क चांगलं मिळवून देतो नेहमी. आणि सर आता जाता जाता काय सांगाल, तुमच्या ब्रिज अकॅडमीमध्ये कोणकोणत्या मुलांनी यावं आणि कशासाठी यावं, आणि तुम्ही त्यांना काय प्रोव्हाइड करणार? ज्याला असं वाटतं की मी स्पर्धा परीक्षा क्षेत्रात खूप नवीन आहे किंवा स्पर्धा परीक्षा क्षेत्र अवघड आहे, त्या प्रत्येकानं ह्या क्षेत्र ब्रिज अकॅडमीमध्ये आलं पाहिजे. का आलं पाहिजे? कारण ब्रिज अकॅडमीमध्ये बेसिक पासून शिकवलं जातं. एकदम तुम्हाला काही येत नसेल तर तुम्हाला शून्यातनं उभं करायचं काम, शून्यातनं जसं सर म्हणले 0 to hero करायचं काम हे ब्रिज अकॅडमी करते. आणि ब्रिज अकॅडमी पर्यंत आजपर्यंत ते केलंय. आतापर्यंतचे तुम्ही जर आमचे 289 विद्यार्थी आजपर्यंत ब्रिज अकॅडमीतनं यशस्वी झाले, त्या 289 विद्यार्थ्यांना जर विचारलात तर ते तुम्हाला स्पष्ट सांगतील की काहीही येत नसणारा विद्यार्थी इथं घडला, यशस्वी झाला. त्यामुळं आणि साहजिकच आहे, बऱ्याच वेळेला जे फिजिकल करणारी मुलं आहेत, जी खेळाडू मुलं आहेत, त्यांना लेखीचा त्रास असतो. त्यांना लेखी काय आवडतच नसतं, त्यांना लेखीतलं येत नसतं. अशा प्रत्येकाला, पूर्ण तळागाळातल्या विद्यार्थ्यांना मोठं करायचं काम हे ब्रिज अकॅडमी नेहमी करत आले. आणि तुम्हाला जरी काही येत नसेल, मग गणित असू दे, मराठी व्याकरण असू दे, इंग्लिश व्याकरण असू दे किंवा बुद्धिमत्ता, काहीही येत नसेल तर आम्ही तुम्हाला पूर्ण तयार करायचं काम आम्ही चांगल्या पद्धतीने करतोय. चालेल. आता सर, अतिशय सुंदरपणे गेले 1 तास तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. नक्कीच याचा फायदा प्रेक्षकांना, मुलांना, विद्यार्थ्यांना, अगदी पाल्यांना देखील तुम्ही उद्देशून, पालकांना देखील उद्देशून बोललेला आहे. आता आमचा जो हा उपक्रम आहे की ज्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक शिक्षण संस्था, शिक्षणातले प्रत्येक प्रकार हे विद्यार्थ्यांपर्यंत, तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत पोहोचवतोय. याच्याबद्दल आपल्याला कसं वाटलं? इचलकरंजी आणि इचलकरंजी परिसरामध्ये ही फार एक युनिक कल्पना तुम्ही मांडली. खूप छान आहे, कारण या कल्पनेमुळं प्रत्येक लोकांना, हल्लीचा काळ हा मोबाईलचा जमाना, त्यामुळं इचलकरंजी भागामध्ये कोणत्या संस्था कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे, कोणत्या क्षेत्रात कुठली संस्था दिग्गज आहे, बरोबर, आणि त्या संस्थेची वैशिष्ट्य काय आहे, हे पोचवायचं काम तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं करताय. ही एक चांगली तुम्ही चळवळ चालवताय, जी एज्युकेशनल क्षेत्रामध्ये खूप पुढे जाऊन खूप चांगलं काम करेल. आणि तुमच्याशी बोलताना पण फार असं मित्रत्वासारखं वाटलं, खूप छान वाटलं. कारण तुमचा स्वभाव ही असा बोलका आहे, छान आहे आणि परिस्थिती समजून घेणार आहे सगळी. त्याबद्दल तुमची साहजिकच आहे, तुमचा जो हा युट्यूब चॅनल आहे चांगलं ग्रो करेल. आमचे युट्यूब, राणे सर या नावानं युट्यूब चॅनल जे आहे त्याचे जवळजवळ 5,000 सबस्क्रायबर आहेत. त्या सबस्क्रायबर पर्यंत सुद्धा, ते सबस्क्रायबर सुद्धा तुम्हाला जॉईन होतील या माध्यमातून. ते सगळे सबस्क्रायबर तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करतील आणि ग्रोथ फास्ट होईल तुमच्या चॅनलची. नक्की. थँक्यू सर. तर हे होते राणे सर, ज्यांनी आजच्या काळाची गरज ओळखली. UPSC, MPSC स्पर्धा परीक्षा यामध्ये कसं उज्ज्वल भविष्य बनवता येईल यासाठी गेले 6 वर्ष ते झटत आहेत. अगदी कमी फीज मध्ये, नगण्य फीज मध्ये, काही न घेता शिकवत आहेत असं म्हटलं तरी चालेल. इतक्या कमी फीज मध्ये ते मुलं घडवत आहेत. बरं, नुसता घेत आहेत का तर नाही, त्यांचे रिझल्ट्स आहेत. त्यांचे 289 विद्यार्थी आजपर्यंत सिलेक्ट झालेले आहेत. त्यामुळे ज्यांना कोणालाही MPSC, UPSC किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेचं विचार जरी आला असेल तर त्यांनी नक्कीच एकदा राणे सरांना भेट द्यावं, ब्रिज अकॅडमीला भेट द्यावी आणि आपला विकास, आपलं करिअर, आपलं सर्वस्व मोठं करून घ्यावं आणि एक वेगळ्या उंचीपर्यंत जावं ही शुभेच्छा देतो. आणि सरांना पुन्हा एकदा आज ते आमच्या इथं पॉडकास्ट, आमच्या विनंतीला मान्य करून ते आले आणि अनमोल वेळ त्यांचा आपल्याला दिला, त्यासाठी मी त्यांचा आभार मानतो. थँक्यू सर. धन्यवाद.
वेलकम टू ब्रिज अकॅडमी. मी नम्रता कदम. मी खूप बाहेर अकॅडमी फिरल्या, पण ब्रिज अकॅडमीत आल्यानंतर मला सरांचं मार्गदर्शन भेटलं. खूप कन्फ्यूज होते की कोणत्या परीक्षेत उतरायचं. तर इथं आल्यानंतर सरांच्यासोबत बोलून माझे डाऊट क्लिअर झाले. सरांची शिकवण्याची पद्धत तर खूप मस्त आहे. मॅथ्समध्ये तर खूप वेळ लागणार गणित एकदम कमी सेकंदात सांगतात. शॉर्ट ट्रिक वापरतात. गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळवून देण्यासारखा रिझल्ट आहे. मराठीत पण खूप छान कन्सेप्ट क्लिअर होतात. मराठी पण सर खूप छान शिकवतात. मराठीमध्ये पण टॉपिक वाईज कन्सेप्ट क्लिअर होतात. सर प्रत्येकांना एक एक वाक्य म्हणजे उदाहरण म्हणून एक एक वाक्य बोलायला लावतात. त्यामुळे कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर होतात. बुद्धिमत्तेत पण इतका सराव करून घेतात की आम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील इतकी गॅरंटी असते. तिन्ही सब्जेक्ट सर खूप छान शिकवतात. इंग्लिश पण सर खूप छान शिकवतात. अकॅडमीत आल्यापासून खूप कन्फ्युजन माझी क्लिअर झाले. मी खूप गोंधळात होते की म्हणजे कोणती परीक्षा द्यायची वगैरे एमपीएससी. मग तुम्हाला पण कोणत्या गोष्टी एमपीएससी यूपीएससी बद्दल कन्फ्युजन असेल तर तुम्ही नक्कीच ब्रिज अकॅडमीला व्हिजिट करा. राणे सर तुम्हाला खूप छान मार्गदर्शन करतील. मी बऱ्याच अकॅडमीत जाऊन आलोय. परत ब्रिज अकॅडमी एक नंबर आहे. ते राणे सर एक नंबर शिकवतात व इथे लायब्ररी व अभ्यासिका सुद्धा उपलब्ध आहे. राणे सर एक नंबर शिकवतात. जरी शिकवलेलं समजले नाही तरी ते सर पुन्हा रिव्हिजन सुद्धा घेतात व सर इथे आठवड्यात जे जे शिकवतात त्याच्यावर आठवड्याच्या दिवशी पेपर घेतला जातो. इथे ऑनलाईन व ऑफलाईन तास घेतले जाते. सरांच्या युट्यूब चॅनलवर रात्री ऑनलाईन 8 ते 9 लेक्चर असतात.